बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकं काय झालं याचा वृत्तांत लवकरच मांडला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। 9 फेब्रुवारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणाचे टप्पे हे मांडणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये व्हिडिओ चित्रीकरणासह नेमकं काय ठरलं होतं ते सविस्तर मांडणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी ही सगळी माहिती दिलेली आहे आणि लवकरच रोहित पवार हे पत्रकार परिषद घेत ही सविस्तर माहिती माध्यमांसमोर मांडणार आहेत। 9 फेब्रुवारीला रोहित पवार यांची ही पत्रकार परिषद असणार आहे आणि विलीनीकरणाचे टप्पे कसे ठरलेले होते या सगळ्याच संदर्भातली माहिती रोहित पवार हे स्वतः पत्रकार परिषदेमधून देणार आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। 9 फेब्रुवारीला रोहित पवार हे एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि विलीनीकरणाचे टप्पे कसे ठरलेले होते, काय चर्चा झालेली होती या सगळ्याच संदर्भातली माहिती ते देणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक तपशील जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर ह्या चर्चांना अजूनच वेग आलेला होता। अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले होते, परंतु पवारांच्या घरामधून कोणीही यावरती भाष्य केलेलं नव्हतं आणि आता रोहित पवार हे 9 तारखेला एक पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती मिळते। काय तपशील आहेत? आकांक्षा, रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले एक महत्त्वाचे नेते आहेत आणि 9 फेब्रुवारी नंतर कोणत्याही दिवशी ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडेल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके विलीनीकरणाच्या बाबतीत कोणकोणते टप्पे ठरले होते, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण असेल किंवा त्याच्यातले जे टप्पे आहेत त्याचे जे काही पुरावे असतील हे देखील सादर होण्याची दाट शक्यता आहे। कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जात होतं की कशा पद्धतीने अजित पवारांची इच्छा होती आणि अजित पवार अगदी 22 डिसेंबर पासून कशा पद्धतीनं बैठका करत होते। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं काल स्पष्टपणे सांगण्यात आलं की अशा कुठल्याही प्रकारे चर्चा नव्हत्या, कुठल्याही बैठका झाल्या नव्हत्या, किंबहुना अजित पवारांना आम्हाला असं काही सांगितलंच नव्हतं आणि त्यामुळेच कुठेतरी जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांच्या माध्यमातून होऊ शकतो। कारण ते स्वतः या बैठकांमधले एक महत्त्वाचे घटक होते आणि विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये अजित पवार ज्या पद्धतीनं प्रयत्न करत होते त्याच पद्धतीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला गट देखील प्रयत्न करत होता। दोघांच्या चर्चा सातत्यानं होत होत्या आणि त्यामुळेच जी स्पष्टता आहे जी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावी यासाठी ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। बरं, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता रोहित पवारांच्या या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। पुढची बातमी पाहूयात।